औपचारिकपणे सामील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. शांघाय सहकार्य संघटनेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेणार. देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता 77.74%वर. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्स आणि व्हिक्टोरिया अझारेंका यांच्यात होणार उपांत्य फेरीतली लढत. आता सविस्तर बातम्या. फ्रान्सकडून नुकत्याच भारतात दाखल झालेली राफेल या लढाऊ विमानांची पहिली तुकडी आज अंबाला इथल्या हवाई तळावर भारतीय हवाई दलात औपचारिकपणे समाविष्ट करण्यात आली. ही घटना ऐतिहासिक असून भारतीय सैन्य दलातील हा मैलाचा दगड असल्याचं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. राफेल विमानं भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाची असून त्यांचा हवाई दलात समावेश हा जगासाठी आणि विशेषतः जे लोक भारताच्या अखंडतेला आणि सार्वभौमत्वाला आव्हान देतात त्यांच्यासाठी इशारा असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्याशी चर्चा केली. फ्रान्सशी द्विपक्षीय संबंध आणखी वाढवण्यासाठी भारत उत्सुक असून दोन्ही देशांच्या औद्योगिक आणि लष्करी सहकार्याच्या मुद्द्यावर काम करण्याचं निश्चित करण्यात आल्याचं सिंह यांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी आज दूरध्वनीवरील संभाषणातून उभय देशांच्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या रचनांचा आढावा घेतला. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, परस्पर सैन्यविषयक करार तसंच अन्य सामरिक प्रकल्पांमध्ये होत असलेल्या प्रगतीची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली. कोरोना संकटाच्या काळात परस्पर देशांच्या नागरिकांना एकमेकांनी केलेल्या मदतीबद्दल मोदी आणि आबे यांनी समाधान व्यक्त केलं. दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी आबे यांनी दाखवलेल्या बांधिलकी आणि नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. अनेक वर्षांच्या वाटाघाटीनंतर भारत आणि जपानमध्ये सैन्यविषयक एक महत्त्वाचा करार आज करण्यात आला. या करारामुळे उभय देशाच्या सैन्य दलांना रसद पुरवण्यासाठी परस्परांच्या तळावर प्रवेश करता येईल तसंच या तळांचा वापरही करता येणार आहे. दोन्ही देशांमध्ये चीनी लष्कराच्या वाढत्या कारवायांच्या चिंताजनक पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वाचा मानला जात आहे. भारताच्या वतीनं संरक्षण सचिव डॉक्टर अजय कुमार आणि जपानचे भारतातील राजदूत सुझुकी सातोशी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे उभय देशाच्या सैन्य दलांमधील परस्पर कार्यक्षमता वाढेल. त्याचा परिणामस्वरूप द्विपक्षीय संरक्षण गुंतवणुकीचा विस्तार होईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत जयशंकर पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या मुद्द्यावर वांग यांच्याशी चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली आहे. शांततापूर्ण चर्चेद्वारे भारत चीन सीमेवरील सद्य परिस्थिती सोडवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं सांगत भारत आणि चीन दोघेही परिस्थितीचं निराकरण करण्यासाठी राजनैतिक आणि लष्करी अधिकारी सतत चर्चा करत असल्याचं श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियातल्या मॉस्को इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या 8 सदस्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. 8 देशांच्या गटातील पूर्ण सदस्य म्हणून भारत भाग घेत असलेल्या परराष्ट्र मंत्र्याची ही तिसरी बैठक आहे. ही संघटना प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांविषयी चर्चा करून त्याबाबत करार आणि स्वीकृतीस मान्यता देते. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीचं यजमानपद यंदा भारताकडे आलं असून ही बैठक नवी दिल्ली इथं यावर्षी 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. शांघाय सहकार्य संघटनेचे पूर्ण सदस्य झाल्यापासून भारताच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही पहिली पंतप्रधान स्तरीय बैठक असेल. या संघटनेच्या बैठकीच्या सुरुवातीच्या काळात भारतानं पुढाकार घेतला आहे. 11 ऑगस्ट रोजी भारतानं स्टार्टअपच्या मंचावर पूर्वतयारी चर्चासत्र आणि 21 आणि 22 ऑगस्ट रोजी आर्थिक विचारांच्या देवाणघेवाणीसाठी पहिली बैठक आयोजित केली होती. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी भारतानं योजना आखली असून त्यात पारंपरिक चिकित्सा क्षेत्रातील सहकार्य, पारंपरिक औषधावर प्रारंभिक सत्र, अर्थव्यवस्था आणि व्यापार विषयक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका, शांघाय सहकार्य संघटनेची स्टार्टअप फोरम, नवोन्मेष आणि स्टार्टअप्सवरील विशेष कृती दल, युवा शास्त्रज्ञ संवाद, सामायिक बौद्ध वारसा प्रदर्शन यांचा यात समावेश आहे.
देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता 77.74% गेला आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासात 72,939 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 34,71,783 इतकी झाली आहे. दरम्यान काल एका दिवसात 95,735 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून देशातील एकंदर कोविड रुग्णांची संख्या आता 44,65,863 इतकी झाली आहे. काल 1,172 रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला असून देशभरात आतापर्यंत एकंदर 75,062 रुग्णांचा या आजारानं बळी गेला आहे. देशात कोरोना चाचण्यांचा वेगही दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत 5,29,00,000 चाचण्या करण्यात आल्या आहेत. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटनं देशातील कोरोना लसीवरील मानवी चाचण्या थांबवल्या आहेत. एका निवेदनाद्वारे त्यांनी आज ही माहिती दिली. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. ॲस्ट्राजेनेका चाचण्या पुन्हा सुरू करेपर्यंत भारताच्या चाचण्या थांबवत आहोत, असं सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं म्हटलं आहे. तत्पूर्वी सिरम इन्स्टिट्यूटला DCGI अर्थात भारतीय औषध महानियंत्रक यांनी चाचणी का थांबवली नाही अशी विचारणा करत नोटीस बजावली होती. पुण्यातील IITMच्या सफर प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पथकानं देशभरातील मुंबई पुण्यासह प्रमुख 5 शहरातील वाढते PM 2.5 प्रदूषणाचं प्रमाण आणि त्या शहरातील कोरोनामुळे होणारा मृत्यू यांचा अभ्यास करून एक निष्कर्ष जाहीर केला आहे. त्यानुसार ज्या शहरात PM 2.5चं प्रमाण अधिक आहे त्या शहरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाणही जास्तच राहणार आहे. पुण्यातील PM 2.5चं प्रमाण मुंबईच्या तुलनेत कमी असल्यानंच पुण्यापेक्षा मुंबईत कोरोनाचे अधिक बळी पडले असं या संशोधनातून पुढे आलं आहे. या संशोधकांनी पुण्याबरोबरच मुंबई, दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि चेन्नईमधील प्रदूषणाचा या संशोधनासाठी अभ्यास केला. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि भारतीय विज्ञान संस्था यांनी संयुक्तपणे कोविड-19च्या संक्रमण प्रसाराच्या प्रमाणाचं विश्लेषण करण्यासाठी मुंबई शहराकरता एक सिम्युलेशन मॉडेल तयार केलं आहे. 2020च्या डिसेंबर आणि जानेवारी 2021 पर्यंत मुंबईतील प्रतिकारशक्ती वाढवत नेण्याचा हा प्रकल्प आहे. जानेवारी-फेब्रुवारी 2021 नंतर कोविड-19 मध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल असा विश्वास टाटा संस्थेच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचं उद्घाटन करण्यात आलं. बिहारमधून या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. मत्स्य व्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी सुमारे 20,000 कोटी रुपये गुंतवणुकीची ही पथदर्शी योजना आहे. त्यात बिहारमध्ये 1,390 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे 2024-25 पर्यंत देशातील मत्स्य उत्पादन 70 लाख टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की पशुपालन आणि शेती क्षेत्रात महिला आणि युवकांना मोठी संधी आहे. त्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं आता सोपं झालं आहे. त्याचा लाभ घेऊन महिला आणि युवकांनी आपलं आणि आपल्या परिसराचं भवितव्य बदलावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधानांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं बिहारच्या विविध भागातील पशुपालक आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. पशुपालकांसाठी उपयुक्त ई-गोपाला ॲपचा आरंभ देखील मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. बिहारमधील डॉक्टर राजेंद्र प्रसाद कृषी विद्यापीठातील मत्स्य उत्पादन तंत्रज्ञान केंद्राचंही त्यांनी उद्घाटन केलं. या योजनेमुळे मत्स्यशेती क्षेत्राचा कायापालट होण्यास मदत होईल. तसंच आत्मनिर्भर भारत अभियानालाही यामुळे हातभार लागेल असं मोदी यांनी सांगितलं. या योजनेमुळे मत्स्यशेती क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होईल. तसंच यातील अडचणी दूर होण्यास मदत होईल. रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी 12 सप्टेंबर रोजी मध्य प्रदेशातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या 1,75,000 घरांच्या उद्घाटन आणि गृहप्रवेश सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत. सध्याच्या कोविड-19च्या काळात या घरांची उभारणी करण्यात आली आहे. 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे या मोदी यांच्या 2016 साली केलेल्या घोषणेनुसार प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना या उपक्रमांतर्गत या घरांची निर्मिती करण्यात आली आहे. या अंतर्गत आतापर्यंत देशभरात 1,14,00,000 घरे उभारण्यात आली आहेत. याशिवाय या योजनेतील लाभार्थ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 90 ते 95 दिवसांच्या अकुशल कामगार वेतनासाठी तसंच स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपयांची मदत दिली जात आहे.
हिमाचल प्रदेशातील सोलन येथील मानव भारती विद्यापीठात बोगस पदव्या देण्यात आल्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे अर्थात सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार नसल्याचं राज्याचे शिक्षण मंत्री गोविंदसिंह ठाकूर यांनी आज शिमला इथं सांगितलं. या प्रकरणी एका विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. आंध्र प्रदेशमध्ये उभारण्यात येत असलेल्या पुरुषोत्तपटनम उपसा सिंचन योजनेसाठी पर्यावरण मंजुरी अनिवार्य आहे असं राष्ट्रीय हरित लवादानं म्हटलं आहे. प्रश्न केवळ पाणी पुरवठ्याचा नसून या प्रकल्पाचा परिणाम भोवतालच्या पर्यावरणावर देखील होण्याची शक्यता असल्याचं लवादानं म्हटलं आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यापूर्वी सर्व वैधानिक मंजुरीचं पालन होत आहे हे सुनिश्चित करण्याचे निर्देशही लवादानं दिले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांची भेट घेऊन अयोध्या, चित्रकूट आणि सोनभद्र इथल्या विमानतळ उभारणी आणि अन्य विकास कामांबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. उत्तर प्रदेशात सध्या 17 विमानतळ उभारणीचं काम प्रगतीपथावर आहे. या सगळ्या विमानतळांच्या उभारणीनंतर राज्यातील पर्यटनाला चालना मिळून रोजगारांच्या संधी उपलब्ध होतील असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. 370 कलम रद्द केल्यामुळे जम्मू काश्मीर आणि लडाखच्या विकास प्रक्रियेत अडथळा असणारे अनावश्यक कायदे रद्द झाले. त्यामुळे या क्षेत्राच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच येथील जनतेला केंद्र सरकारच्या विविध सामाजिक, आर्थिक तसंच शैक्षणिक सबलीकरण योजनांचा लाभ मिळत आहे असं प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं आहे. नक्वी आजपासून 2 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर आहेत. लडाख केंद्रशासित प्रदेशातील विविध विकास कामांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. वंदे भारत अभियानांतर्गत फिलिपाईन्समध्ये अडकलेल्या 160 भारतीयांना फिलिपाईन्समधील सेबू इथून चेन्नई इथं आणण्यात आलं अशी माहिती स्पाइसजेट विमान कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या विमानातून यकृताचं प्रत्यारोपण करण्यात आलेले एक बालक, दाता आणि त्यांच्या कुटुंबियांना सुखरूप आणल्याबद्दल फिलिपाईन्समधील भारताचे राजदूत शंभू एस कुमारन यांनी विमान कंपनीची प्रशंसा केली आहे. शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण पूर्ववत होईपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनं या आधीच्या सरकारप्रमाणे मराठा समाजाला इतर सवलती द्याव्यात अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळेच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या 2018 मधील कायद्याच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली असा आरोप पाटील यांनी यावेळी केला. प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा नेता परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी यासंबंधीची माहिती ट्विटरवरून दिली आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कौशलाचार्य पुरस्कारांचा ऑनलाईन वितरण सोहळा आज झाला. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉक्टर महेंद्रनाथ पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात देशात कौशल्य विकास प्रशिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये अप्रेंटिस योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुण्यातील यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स या संस्थेलाही प्रथम क्रमांकाच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये आज कुपवाडा पोलिसांनी 2 दहशतवाद्यांना अटक केली आहे. सोपोर परिसरात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 2 अतिरेकी कारवाया करण्यासाठी आणि तरुणांना त्यांच्या गटात सामील करून घेण्यासाठी येणार असल्याची माहिती कुपवाडा पोलिसांना मिळाली होती. या दहशतवाद्यांकडून एक AK-47 रायफल, 2 हातबॉम्ब आणि 7 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेंका या दोघींनी US ओपन या टेनिस स्पर्धेच्या महिलांच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सेरेनानं बल्गेरियाच्या स्वेताना पिरोनकोवा हिचा 4-6, 6-3, 6-2 असा तर अझारेंकानं एलिस मर्टेन्स हिचा 6-1, 6-0 असा पराभव केला. तर पुरुष गटात ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थियम यानं ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स डी मिनोर याचा तर रशियाच्या डॅनियल मेदवेदेव यानं आपला देशबंधू आंद्रे रुब्लेव याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राफेल लढाऊ विमानांची पहिली तुकडी भारतीय हवाई दलात औपचारिकपणे सामील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेणार. देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता 77.74% आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्स आणि व्हिक्टोरिया अझारेंका यांच्यात होणार उपांत्य फेरीतली लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.